आम्ही सॉरी बोबडेवाडी इथं असलेल्या करपे यांच्या या निवासस्थानी पोहोचलेलो आहोत. स्वतः करपे ज्यांच्याबद्दल असं सांगितलं जात होतं की ते काहीतरी बघतात वगैरे, त्यांनी स्पष्ट आता सांगितलं की यापुढं कोणीही व्यक्ती इथं फिरकणार नाही. कारण आम्ही त्यांना सांगितलंय की या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी जर भविष्यात आणि शासनाचीही तुमच्यावर नजर असणार आहे, त्यामुळे अशा गोष्टी करू नका. हा, तुम्हाला काही येतंय असं उगाच काहीतरी लोकांना सांगून करू नका. त्यांच्या म्हणण्यानं ऐकू आपण. काय म्हणताय तुम्ही आता? मला काही सुद्धा येत नाही. मी कसं आहे, जनावरांचं लहान लेकरं झोपतंय, मला तसलं बाळ तसलं काही सुद्धा नाही. ते सुद्धा लहान लेकरू नाही ना, जनावर नाही. काय तुम्ही एक लक्षात घ्या, माणूस म्हणून आपल्याला काही येत नसतं. लोक दवाखान्यात जायचे ते तुमच्याकडे येते. नाही, मी ही देवावर मी तर कसलंच बघत नाही, मला काही येत नाही. आणि इथून पुढे सगळे बुवा बाबा जे काही देवाच्या धर्माच्या नावावर असं वर्तन करणारे ते सध्या जेलमध्ये सध्या सगळे जण. त्याच्यामुळे अशा वेळची परिस्थिती तुमच्यावर येऊन यायची कमी. हा, तुम्ही तुमच्या देवाची भक्ती करा. आम्ही त्याच्याबद्दल बोलायलो का? तुम्हाला काही तुमच्या घरी काय देवता आहेत आम्ही बोलतो का काही? आम्हाला त्याचं नाही, ती श्रद्धा आहे तुमची, आमचं त्याचं नाही. पण असं उगाच काहीतरी मला येत आहे आणि हे करून लोकांना दिशाभूल यापुढे करू नका. नाही करणार बी नाही, येतही नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने, कारण आमच्याकडे तक्रारी असून सुद्धा आम्ही तुम्हाला एक शेवटचं एक समजावून सांगण्यासाठी इथं आलो. यापुढे ही गोष्ट होऊ नये, फक्त करणारच नाही. बस, येऊ देणार बी नाही. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. आणि आम्ही पुन्हा सांगतो, केस तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असतील किंवा बीड जिल्ह्यामध्ये त्या सर्व ठिकाणांना मी अलर्ट करतो या माध्यमातून. यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिथं जिथं अशी बोंदुगिरी चालते किंवा जिथं जिथं काहीतरी उपचार आपण करतो, आपल्याला काहीतरी येत आहे असं सांगणारे जिथं जिथं कोणी असतील त्या सर्वांवर आम्ही बीड जिल्हा अनिसच्या वतीनं या ठिकाणी त्या छापे टाकणार आहोत आणि त्यांना पकडून प्रशासनाच्या हवाली करणार आहोत. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, सामान्य कुटुंबातली माणसं असतात, यांनी अशा धंद्यात पडू नये. कारण यामुळं कायदेशीर प्रक्रिया जर सुरू झाली तर त्यांना कदाचित मोठा खर्च याला करावा लागू शकतो. याच्यासाठी आम्ही पुन्हा सांगतो, ही कोणी असं धमकी किंवा ताकीद असं समजू नये. तर यामध्ये त्यांनी एक आम्ही समजून सांगण्याची प्रक्रिया आहे. लोकांची दिशाभूल यापुढे कोणी करू नये. केल्यास त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील. माहितीसाठी सांगायलोय, माग भूतकाळ काय झाला असेल झाला, परंतु आम्हाला सध्या तुमच्याबद्दल किंवा तुम्ही बघतात अमुक हे करतात, आम्ही काय असं गुपचूप नाही आलो, सांगून आलो. तर त्याच्याबद्दल तक्रारी आलेल्या आहेत, बऱ्याचशा तक्रारी. किंवा तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यावर उपचार करता, कुठं लेडीजना मुलं होत नसतील तर त्याच्याबद्दल बोलता. काहीच नाही. काही नक्की नाही, काहीच नाही. मग आम्हाला तक्रारी तशा की तुम्ही ते बघताय म्हणून. काही सुद्धा मला कधीपासून बघताय तुम्ही? मी फक्त कसं आहे, जनावराचं जनावराला चवत असलं बघायचं, बाकीचं काही सुद्धा माणसाला बघत नाही. नाही, खरं करपे साहेब, तुम्ही आता हे खोटं कसं? आम्हाला कसं आहे, आम्हाला ह्याची तुम्हाला सांगितलं, आम्हाला वरून तुमच्या तक्रारी आल्या म्हणून आम्ही तुम्हाला याच्यातून हे करू. पण फक्त आम्हाला एकच आहे, खरं खरंच सांगा काय. एकच सांगतो, जनावराचं लेकरायचं की बाकीचं तसलं काही सुद्धा येत नाही. अनेक लोक मग कसं लोक काय येत होते तुमच्याकडे? नाही, ही लोक जनावराला काय झालेलं, लहान लेकराला काय झालेलं असलं का दोऱ्या टाकायला, जनावराला काय झालं असतं जनावरांसाठी. महिलांच्या बाबतीमध्ये महिलांना मूल होत नाही. नाही, तसलं काहीच आम्हाला जी तक्रार नोंद झाल्यात, ऐका ना, आता आमचं काम आहे तुमच्याकडे येणं विचारणं. विषय कसा आहे तुम्हाला माहिती, प्रत्येक गावामध्ये 4-5 जण असतातच. दुखायला आपण आंघोळ लावायला असं तसं, बाकी एकही नाही. तुम्ही ज्यांना कंप्लेंट केला असेल त्याला समोर आणा, म्हणजे तुमच्याकडे आणलं असणार. ते आहे आमच्याकडे आहे, बाहेर गावचे आहे. तसं एकही तक्रारमधलं भेटणार नाही. तसा काही विषय नाही की समजा मूलबाल होत नाही असं तसं, तसा काहीच विषय नाही त्या गोष्टीचा. म्हणजे आम्हाला जी माहिती प्राप्त झाली त्या भागामध्ये अशा नामक अनेक लोक आलेले आहेत. बरं, आता तसं काहीच नाही. ऐका ना, शासकीय याच्यानुसार आता हे लेडीज आल्यात नाही, कसं म्हणता, एक आल्यात ना त्या बघायला. कशासाठी आलात तुम्ही? थांबा, तुम्ही बोलू नका. बाकी कशासाठी आलात तुम्ही? बघायला चालत ना. मग खोटं नाही कसं नाही. ते विचार तुम्ही थांबा जरा, तुम्ही थांबा ना. आता तुम्ही जर अग्रेसिव्ह बनलात ना तर नाही, आम्ही जातो पण पुन्हा हे होईल. मग आता मी विचारतोय, तुम्ही कशाला मध्ये बोलायला? काय बघण्यासाठी? काय होतं तुम्हाला? बाळाचं कुठे आहे बाळ?
बाळ घरी या फोटो आणलाय त्या बाळाचा उन्हामुळे आणला. बरं आता मला सांगा करपे साहेब, एक मिनिट थोडं पुढे या तुम्ही. का याच्यातून नाही, बोला, बोला. आम्ही म्हणजे हे त्यांना बोलायचं नाही सर, त्यांचे रिपोर्ट दाखवितो, त्यांना इथं ऑपरेशन झालंय, त्यांना जास्त बोलायचं नाही, विषय ती फक्त. त्याच्यामुळे मी बोलायलोय. असं तेच बोलले, त्यांचं काढून दाखव त्यांना. वर इथं होल झाले, ऑपरेशन झालं बरोबर. तर त्यांचं बघा ती होल. ठीक आहे, त्यांना नका बोलू. तेच ना, ठीक आहे. त्यांना राहू बोलायचं द्या. नाही म्हणून मी बोलतो. चालतंय, ठीक आहे. तुम्ही बोला. हे आम्हाला कसं आहे, आम्ही तुम्हाला माहिती हो, हो, माहिती हे काय आहे. व्यवस्थित काम करतो आणि आम्हाला पोलीस सुद्धा रिपोर्ट आहे, हो. म्हणून आम्ही तुम्हाला, आम्हाला जर तसं असतं तर डायरेक्टच आम्ही रेड केलं असतं, तुम्हाला हो, काहीच नाही, सांगितलं बरोबर, नसतं. बरोबर आहे. तुम्ही जवळचेच आम्हाला माहिती, हो, हो. पण लोकांची अशी आता त्यांचं बाळ घरी आहे, तुम्ही सांगा फोटोवर कुठं होतंय का असं? सर कसं असतं, नाही, काही गोष्टी तुम्ही मान्य करा. सर ती असं नाही. ऐका ना, मी नाही ती हा. समोर त्यांना विचारते काय असतं, दोन्ही सगळेच बांधायची, दुसरं काहीच नाही. हो, त्यांच्या समोर पण फोटो तरी कशाला आणायला होता? याच्यामुळे काय होतंय लोकांना? आणायचं नाही, त्यांना विचारा ना सर तुम्ही, त्यांच्या समोर आहेत ते. आता ते कसं आहे, ते काय? आले ना, आलेलो आहे, महाराष्ट्राला- याच्या अगोदर किती वेळेस आलात? आला 2-3 वेळेस आलात ना. 2-3 वेळेस आलात. हो, 2-3 वेळेस. काय काय दिलं तुम्हाला त्यांनी? काय नाही, त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर आणि आपल्याला तुम्ही थोडा- खरं खरं, माझी शपथ आहे तुम्हाला, खरं सांगा, काय त्यांनी काय घेतलं होतं त्याच्या बदल्यात? काय जे नाही, घेतलं ते घेतलं. काय नाही घेतलं. आपलं सहकुशीनं आपलं काय 10-5 रुपये दिले, 100 रुपये दिले बघा, त्याच्यापेक्षा काही नाही जास्त. हो, ह्या काय आपल्याला त्यांच्या हातचा गुन्हा आहे म्हणून आपलं यायचं. हातचा गुण आहे म्हणून फक्त. हो हो. मग त्यांचा ते आपण पाहू शकता या ठिकाणी मी माझे सहकारी हनुमंत सौदागर, माझे सहकारी पत्रकार गौतमजी बचुटे, आम्ही तिघही इथं आलेलो आहोत. गेली अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून केज तालुक्यातील बोबडेवाडी या ठिकाणी करपे नावाचे हे ग्रस्त काहीतरी लोकांना उपचार करतात आणि त्यांचा गुण येतो, अशा प्रकारची एक समजूत लोकांची होती. इथं माझ्यासमोर करपे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की मी तर काय असं करत नाही, मला काही येत बी नाही. आम्हाला फक्त हे दाखवायचं आहे लोकांना. आमच्याकडे निनावी तक्रारी आलेल्या आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं, की अशा प्रकारचं काही लोक आपल्याला हे करतात, पैसे घेतात. आता त्या म्हणल्या 100 रुपये, ठीक आहे, आमचं म्हणणं हे नाही आहे, पण अशा खोट्या गोष्टीसाठी अशा प्रकारची व्यवस्था चालणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही आज त्यांची भेट घ्यायला आलोत. आम्ही त्यांच्याकडून एक या ठिकाणी आमच्याकडं ज्या निनावी तक्रारी आलेल्या आहेत बीड जिल्हा अनिसकडं, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीड जिल्हा यांच्याकडं ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत, त्यानुसार आम्ही या ठिकाणी त्यांच्या या सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यासाठी आलोत. तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा चिरंजीव आहे, मुलगा तिथलं तुम्ही, हा, बोला. मुल काय नाव आहे आपलं? संतोष करते. संतोष करपे आहेत. आम्हाला फक्त समाजामध्ये अशा गोष्टी चालू नयेत. यापुढं आम्ही पूर्वी बहुतेक तुम्ही बघितलं असेल पेपरमध्ये, आम्ही 6 महिन्यापूर्वी तुमच्या नावासहित सांगलं होतं, तरी तुम्ही ते थांबवलं नव्हतं. पण आता शासन जागं झालंय, आता शासनाने इथून तिथून नोंद घेतली याची. आम्ही तुम्हाला हे सांगायला आलोत की यापुढं कोणत्याही परिस्थितीमध्ये देवा धर्माच्या नावाखाली, ठीक आहे ना, अशा प्रकारचे जर लोक येऊ लागले तर आम्ही यापुढं, ही पहिली वेळ आहे, आम्ही ठीक आहे आमच्या याच्यात, ठीक आहे, तुम्ही जवळचे नीट समजून सांगितल्यानंतर थांबाल अशी अपेक्षा आम्ही धरतोय. करपे साहेब, लक्षात आलं का? अशी अपेक्षा आम्ही धरतोय की या तुम्ही थांबाल. जर यापुढे थांबला नाही तुम्ही तर फिर्यादी आम्ही असणार आहेत, आम्ही आणखीन फिर्याद दिलेली नाही. तुम्हाला फक्त सांगायला आलोत की यापुढे अशा गोष्टी करून लोकांना अजिबात, तुम्हाला काही येत नाही आम्हाला माहिती आहे, येत असलं तर मला करा, काय करणी करायची तुम्हाला ती. लक्षात आलं का? नाही सांगायलो मी, काय चमत्कार करायचं नाही. ऐक ना संतोष, तसं नाही, मी कार्यकर्ता आहे म्हणून बोलायलो, मी तर कुठला तुमचा हे म्हणून नाही बोलायलो, मी कार्यकर्ता म्हणून बोलायलो. त्याच्यामुळं तुम्हाला काही येत असेल ना, तुमचा कुठला आणखी मोठा जाणता असेल किंवा गुरु असेल, त्या सगळ्याला सांगा, भोसले सराला एकदा काय करायचं ते कर. आमचं एवढंच म्हणणं आहे, ऐका ना, यापुढे होऊ नये. यापुढे इथं जर लोक आलेले दिसले आम्हाला, ऐका, आणि आम्ही सगळे बंदोबस्त केलेला आहे, आम्ही CCTV सेट लावू इथं. आमची एवढीच विनंती की करू नका. नाही सर, तसं काहीच नाही. आतापर्यंत झालं, भूतकाळ सोडून द्या. एकही माणूस इथं येऊ देणार नाही, एकाला सुद्धा बघणार नाही. हा, आणि त्याच्यामध्ये PI साहेब सुद्धा येले होते, त्यांनी सांगितलं PI स्वतः येईल होते. मी म्हणलं सर, माझ्या क्लोज मधलेच आहेत, इथले माझे सगळे विद्यार्थी, तर तुम्ही म्हणून मी म्हणलं की आम्ही जातो.